थोडी माया जाळ संकीर्तने संकीर्तने निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. निवृत्तीनाथ संकीर्तन भाग किती 28. जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण पान 370 बद 268 मध्ये होतो. जी देवभक्ताची गाठ घालून ठेवलेली आहे ती काही सोडवत नाही. तशी ती मुळे सुटणारी नाहीच. फक्त तिला जिवंतपणा त्यांनी जो आणलेला आहे, जी आपल्या जीवनाशी जी संगड घालून दिलेली आहे ती फार अप्रतिम आहे. म्हणजे निवृत्तीनाथांसारखा महान भक्त आहे, अवतारी तो सुद्धा ते रूप पंढरी पुंडलिक संगी आणि त्यात शिकून शिकून निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद. ते रूप पंढरी पुंडलिक संगे ते रूप पंढरी पुंडलिक संगे एका नामे पांग पाश तोडी एका नामे पांग पाश तोडी पाश तोडी हरि व्यर्थ आचार समर्थ हरि व्यर्थ आचार समर्थ सर्व ब्रह्मार्पण कर्म करी जाण सर्व ब्रह्मार्पण कर्म करी जाण वेदमते खूण ऐशी असे वेदमते खूण ऐशी असे ऐशी असे
समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद नाही भिन्न भेद विश्वी नाही भिन्न भेद विश्वी विश्वी हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरि हेची हित रे जना हरि हेची हित रे जना हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ. खरं तर मूळ अभंगाच्या दृष्टीनं हे शेवटचं कडवं आहे. चौथं आपण ध्रुपदाच्या गाण्याच्या विचाराने पद्धतीने पहिलं ध्रुपद म्हणून म्हणतो, पण त्यांचं सार शेवटी त्यांना अभिप्रेत काय आहे त्यातले एक भाग पडतो. निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद. खरोखर एखादा जर मनापासून त्याची उपासना असेल तो त्या उपासनेत खोल गेलेला असेल. खोल जाणं हे जास्त महत्त्वाचं. उपासना विस्तृत असण्यापेक्षा खोल असणं जास्त महत्त्वाचं. तर ती ज्याची खोल आहे त्याला शेवटी खाली एकच थर लागतो, एकच पाणी लागतं. तत्त्वज्ञानाच्या बाबतीत हे म्हटलेलं आहे, ते सर ते म्हणायचे नाही की तर झालं होतं काय, तर आठवण झाली एकदम त्यांची म्हणून त्या सांगितलं. ते तत्त्वज्ञानातले मोठे तसे भारतीय कीर्तीचे तत्त्वज्ञ. तर तत्त्वज्ञानाच्या परिषदेच्या उद्घाटनाला समीक्षाशास्त्रातले अशा महाराष्ट्र पातळीवरचे विद्वान होते. तेव्हा एका भाषणामध्ये आधीच्या एक शक्यता व्यक्त झाली की तसं तत्त्वज्ञानाचं जर काम आहे तर त्याच्या उद्घाटनाला तत्त्वज्ञानातला अंश असणं किंवा त्यामधला तज्ज्ञ कोणी असणं हे अधिक योग्य नाही काय किंवा असं. सर आमचे बोलायला उभे राहिले होते त्यावेळेला त्यांनी एक मुद्दा सांगितला, तो माझ्या लक्षात आहे. तो तत्त्वज्ञानाशी संबंधित आहे आणि पुढे मग तो अध्यात्माशी कसा संबंधित आहे तेही लक्षात आलं. ते असं म्हणाले की तुमचं समीक्षाशास्त्र असू दे, कुठलंही भाषाशास्त्र असू दे, काय जे शास्त्र असेल कुठलंही, रसायनसुद्धा, आज तर ते अगदी फिजिक्ससुद्धा, सगळं ही सगळे शास्त्र जिथे खोल खणत जातात त्यावेळेला ती ज्या ठिकाणी येऊन पोचतात तिथे मूलभूत प्रश्न उपस्थित राहतात. अगदी गणितशास्त्र घेतलं तर अगदी शेवटी खाली 0 1 0, आता पुढे चालत नाही, कारण ते गृहीत धरल्याशिवाय पुढचं काही करता येत नाही. आता ते कसं उत्पन्न झालं वगैरे हे प्रश्न त्यांच्या कक्षेत मुळत नाही, तिथे येतात आणि ते थांबतात. तसं प्रत्येक शास्त्र आपल्या मुळाशी जे जातात किंवा जे गेले असतील त्यांना माहिती असेल की तिथे जातात आणि ते थांबतात. आता याच्या पुढं आम्हाला ह्या शास्त्रात सांगता येत नाही, तुम्ही उत्तरं दुसरीकडे शोधा, याची स्पष्टीकरणं दुसरीकडे शोधा, काय असेल ते. अगदी न्यायसुद्धा, न्यायातसुद्धा शेवटी शास्त्रात खाली गेलं की अंतिम न्याय म्हणून खाली गेलं की इथे आता याचा अंतिम न्याय ह्या विषयात उत्तर आम्ही देऊ शकत नाही. कारण अंतिम न्यायाची जी मानवी व्यवस्था आहे ती अंतिम न्याय देईल की नाही हे आम्हाला माहीत नाही. कारण खरं खोटं हे शेवटी पुराव्यावर ठरतं, आमचं मांडणीवर ठरतं, सादर केलेल्या कागदपत्रावर ठरतं, अनेकदा माणसावर सुद्धा ठरतं, त्याच्या मनस्थितीवर सुद्धा ठरेल. काय आमचं होईल सांगता येत नाही. खरा न्याय झाला असं कोणतंही. म्हणून तर आत्ता मध्ये आपल्याला एक येऊन गेलं आहे निवेदन, आपण पाहिलं असेल की मी त्यावेळेला चुकीचा न्याय दिला होता असं मला आता वाटतं. हे सर्वोच्च न्यायालयात घडतं.
उच्च न्यायालयात घडतं एवढ्या मोठ्या पातळीवर. म्हणूनच त्यांचं ते मुद्दा बरोबरच आहे की ह्यात मूळ न्याय म्हणून जी कल्पना आहे ती आम्ही एका मर्यादेत एक गृहीत धरतो आणि तिथून चालवायला सुरुवात करतो, मग पुढचं आम्ही चालवतो. जसं प्रत्येक क्षेत्राच्या तळाशी जे प्रश्न असतात ते खोलात गेल्यानंतर तत्वांचे असतात, मूलभूत तत्वांचे. आणि त्यामुळं हे या क्षेत्रात मूलभूत ठिकाणी गेलेले असल्यामुळं ते जे प्रश्न लागतात ते सगळे तत्वांचे असल्यामुळे तत्वज्ञानाचे असतात. त्यामुळे हे योग्य आहेत, अधिकारी आहेत म्हणून म्हटले. असं सरांनी त्याचा आम्हाला उलगडा सांगितला होता की हे बरोबर आहे, हे या क्षेत्रात मूलभूत त्याच्यात गेले. तर हे संगीत आहे, मी आहे, शास्त्र, तबला आहे, वादन आहे, आमकाय काही तुम्ही जा सगळ्यात शेवटी मुळात गेलात की तिथे आता त्याचं उत्तर येत नाही, त्याची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचा अर्थ कसा लावायचा, इथून पुढे काय सांगता येत नाही. इथून पुढे ते होतं आणि तिथून पुढचं मी तुम्हाला सांगतो. आता भर कोणी घातली, काय केलं, मग परमिटेशन कॉम्बिनेशन काय पुढचं सांगता येतं. तर अशा ठिकाणी मूलभूत खोल गेल्यानंतर असं एक प्रत्येक ठिकाणी किती जावं लागेल माहीत नाही, पण गेल्यानंतर शेवटी पाणी लागतं. तसं ते मूलभूत क्षेत्रात खाली खोल गेल्यानंतर तिथे जे प्रश्न निर्माण होतात ते तत्त्वज्ञानाचे असतात. त्यामुळे कुठल्याही शास्त्रामध्ये शेवटी जा तिथे हे प्रश्न येतात, त्या अर्थाने ते तत्त्वज्ञानाचं असतं. तसं हे देवांच्या बाबतीत मला म्हणायचं होतं की देवाच्या बाबतीत जर खरोखरच भक्तीने खोल गेला तर त्याला सर्व प्रभूच दिसतो, सर्व रामच दिसतो. त्याला असं वाटत नाही म्हणून तर इथे उभा का श्रीरामा. हे समर्थांचं काय येतं तर त्यांना तो रामच दिसतोय. हां बरं, आपल्याला त्याचं काही रूप दिसत असेल, ते रूपाचा भाग आहे. पण मूळ तत्वाला जे गेलेले आहेत, भक्तीच्या मूळ भगवंताला जे पोचलेले आहेत, त्यांना ते सर्व तेच दिसतं. याचा व्यावहारिक फायदा पण आहे बरं का. प्रत्येक ठिकाणी जर ते दिसलं तर कितीतरी काम आहे माणसाचं कमी झालं. कारण जर तेच आहे तर मग आम्ही जे काही भेद केलेले आहेत ते सगळे संपलेच की. आपलं परकर लांबदूर सगळं संपलंच. ते कृपा अवकृपा काय आपल्याला जे म्हणायचं ते, ज्या मदत म्हणा नाही मदत म्हणा काय जे म्हणायचं ज्याच्यावरनं आपला काही व्यवहारामध्ये आपल्याला अडचण आहे अशा स्वरूपाचं काही राहिलं नाही. कारण याच्यातलं हे सर्व हा गोविंद इथपर्यंत ठीक आहे, त्यांना त्याचा शेवट असा करावा असं वाटतो की नाही भिन्न भेद विश्वीय आहे. भिन्नभेदांचाच प्रश्न आहे सगळा, तो तर आपल्याला आज अभ्यासाचा आहे. तर नाही भिन्न भेद विश्वी ये इथे येऊन त्यांनी निकाल देऊन टाकलेले आहे. माझ्या दृष्टीने या जगामध्ये भिन्नभेद काही उरला नाही आणि त्यासाठी त्यांनी आपल्याला जे करायला सांगितलं, भिन्नभेद उरला नाही याचा अर्थ आता नुसती शांतीच उरली. कारण भिन्नता आणि भेदच शांती बिघडवतात. आपल्या लक्षात आलं असेल माझी शांती कशाने झाली, अशांती कशाने झाली. मूळ ते जर आत आहे तर ते शांत असलं पाहिजे. कुठेतरी भेद उत्पन्न झाला, विचारात असेल, वागण्यात असेल, काही आपल्या मतात असेल, कशात तरी भेद उत्पन्न झाला की अशांती उत्पन्न झाली. तर ते नाही भिन्न आणि भेद दोन्ही नाहीत, विश्वीय त्यांचं विश्वीय त्यांचं ते फारच मोठं काम आहे. आपल्याला आपल्या कुटुंबापुरतं 4 माणसापुरतं जमलं तर खूप की नाही, एवढंच धरून ठेवलं पाहिजे. म्हणून मग त्यांनी हा मार्ग जो सांगितला तो आपण पाहतो. समता वर्तावी अहंता खंडावी, समता वर्तावी अहंता खंडावी, तेणेची परावी मोक्ष मार्ग, तेणेची परावी मोक्ष मार्ग. समता वर्तावी अहंता खंडावी, समता वर्तावी अहंता खंडावी, अहंता खंडावी. अहंता खंडावी इथून सुरुवात केली ती एवढ्यासाठी की पुढची समता कळायला किंवा अंमलात आणायची असेल त्यांना अंमलात आणायला सोपी जावी ह्याच्यासाठी हे आहे. अहंता खंडावी, त्याच्याशिवाय समता वर्तणं शक्य नाही. आणि मग पदवी म्हणजे त्याचा मार्ग म्हणजे त्याची पायरी, मोक्षमार्गाची पायरी आपल्याला सापडू शकेल. तेव्हा आता ही अहंता आणि तिच्या मुळाशी असलेलं मन हा आपल्याला कसा अडचणीचा भाग ठरतो आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण गेल्या वेळेपर्यंत पाहिलं. आता इथे त्याच्या पुढे थोडं जायला पाहिजे. मनाचा विभाग तर काही संपणारा नाही, तो शेवटपर्यंत आपल्याला त्रास देणार आहे. तर त्यामुळे ज्यांना आधी संपवता आला ते लोक सुटले, मन ज्याने ओलांडलं ते सुटले.
बियॉन्ड द माइंड हे सगळीकडे सूत्र म्हणून सांगितलं जातं, तसं आहे ते बियॉन्ड द माइंड आहे. पण बियॉन्ड द माइंड मध्ये माइंड आहेच, ते काही नाही असं कोणी म्हणलेलं नाही. बियॉन्ड द माइंड आहे असं म्हटलं आहे. उद्या ज्ञानेश्वरी नेमकी तिथं आलेलीच आहे जवळपास. तर अहंता खंडल्याशिवाय म्हणजे अगदी तोडून काढल्याशिवाय जी जाणार नाही. अगदी चिवटमुळी आहे म्हणून खंडल्याशिवाय असा त्यांना वापरावा लागला शब्द. तर त्याचं सूत्र समजून घेऊ की समता ही तसं आता शब्दाने तर आपल्याला सगळ्यांना पाठ आहे. आपण गेल्या वेळेला उल्लेखही केला होता की आपल्या दृष्टीने ते एक ध्येय आहे, राजकीय ध्येय आहे समताचं आहे. तर ती त्या अर्थाने त्यांना नुसती असं काही गुळगुळीत शब्द बोलण्याची कल्पना असं म्हणायचं नाही आहे. ती आपल्या जीवनाशी निगडीत गोष्ट आहे आणि ती उलगडलेली असली तरच समता वर्तावी पुढे शक्य आहे. आपण बाकीचं राहू दे, आपण आपले स्वतःशी एक जाता जाता फक्त एक व्यावहारिक कल्पना सांगतो. एखाद्याने आपल्याला इतरांना जशी वागणूक दिली नाही त्याच्यापेक्षा वेगळी वागणूक दिली की लगेच काय येतं त्याला अस्वस्थता म्हणतात ना, काय येतं त्याला अशांती म्हणतात ना. मग समता वर्तावी हा त्यांचा सिद्धांत बरोबर आहे की नाही. म्हणूनच कोण चुकला कुठे चुकला हा वेगळा प्रश्न आहे. जिथे कुठे त्याला असं असमान वागणूक मिळाली, अगदी कार्यक्रमात गेला, त्याला पुढे चटकन पुढे होऊन कोणीतरी खुर्ची दिली, तो बसला, आपण आलेले आहोत, आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही. समता वर्तावी म्हणजे हे काय आहे, हे आपल्याला असमान वागणूक मिळाल्यावर जास्त कळतं. खरं सांगायचं तर असमान वागणूक जेव्हा आपल्याला मिळते तेव्हाच कळतं. मग समता वर्तावी म्हणजे खरं म्हणजे आपलं हे काम आहे हे तेव्हाही कळतं. ते त्याच्या पुढे नंतर कळण्याची शक्यता आहे. जोपर्यंत आपल्यालाच असमान वागणुकीचा अनुभव नाही तोपर्यंत समता वर्तावी याची थोरवी कळत नाही. ती काय वर्तावी, हो ठीक आहे ना, सगळ्यांशी समान राहावं हे बरोबर आहे, हे तर म्हणायला सोपं आहे. पण माझ्याशी असमान जेव्हा मनुष्य राहतो त्यावेळेला आपल्याला कळतं की अरे ह्यात काहीतरी असलं पाहिजे. आणि ते लोक जे समान राहतात किंवा आपल्याला समान राहता आलं तर आपल्यापुरता आपल्याला आनंद नक्की मिळेल. तो आता काय आहे आणि याच्यासाठी हे सूत्र म्हणून काय समजून घ्यायचं. निवृत्तीनाथ महाराजांचं म्हणणं आहे की समता वर्तावे म्हणजे हे खरं तर परमार्थ हेच मुळात समदृष्टी, यात जी समता आहे, समानपण त्यातलं सम जे आहे ती समदृष्टी किंवा समदर्शन. समदृष्टी असेल तरच समदर्शन घडतं. परमेश्वराने त्याच्या पद्धतीनं हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे दोन डोळे अशा अर्थाने ठेवलेले आहेत की बरोबर एकच दिसावं, माणसाला समान दिसावं अशी व्यवस्था केलेली आहे त्यानं. पण ती समदृष्टी असेलच असं सांगता येत नाही. डोळे समान असतीलच तर ते सांगता येत नाही. ते समदृष्टी मग समदर्शन आणि ते जर घडलं असेल तर समवर्तन असे हा म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ आपण कशाला म्हणू सोप्या भाषेत की समदृष्टी असणं, समदर्शन होणं आणि मग समवर्तन घडणं. ते जर झालं तर त्यामुळं समचित्त राहणं. आपलं अस्वस्थ चित्त राहतं याचा अर्थ ते समावस्थेत राहू शकत नाही. तर समचित्त म्हणजे ज्याला समदर्शन आहे, ज्याचं समवर्तन आहे आणि मग समचित्त आहे त्याला शांती आहे. आपल्याकडे गीतेमध्ये आपल्याला माहिती असेल की एहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः. यांनी मन जे साम्यात राखू शकले म्हणजे जे जगाशी समानतेनं वागू शकले, समान पद्धतीनं वागू शकले, त्यांनी इहैव तैर्जितः सर्व. त्यांना वेगळा आणखीन स्वर्गात आनंदासाठी जायची गरजच नाही, हेच तो मिळेल. पण आपणही असमान वागतो आणि आपल्यालाही असमान वागणूक मिळते. इथे कुठेतरी तो घोटाळा चालू आहे आणि तो जगाला तसंच मनाला हवा आहे. जगाचं मन म्हणजे काय आहे आणि त्याला तो तसंच हवा आहे म्हणून ते आपल्याला स्वस्थ होऊ देत नाही. त्यासाठी असमानता हे तिचं एक शास्त्र आहे. तर ह्यात अडचण कुठे आहे, हे जर परमार्थाचं शास्त्र आहे तर तसं पाहिलं, अगदी बरोबर पाहिलं तर हे जग हे असं समान आहे का मुळामध्ये. आपण एक सूत्र म्हणून डोळ्यांचं उदाहरण घेतलं, बाकी सगळ्या जगाचं पाहू तर ते तसं असमान आहे मुळात. गेल्या वेळेला याची आपण सुरुवात करून ठेवली होती की माणसासारखा माणूस नाही. गेल्या वेळेला म्हटलं इतकी कोट्यवधी माणसं आहेत पण कुठेही एकासारखा दुसरा चेहरा दिसत नाही. आपल्याला सुद्धा इतकी व्हरायटी करणं यांत्रिकदृष्ट्या सुद्धा मर्यादा येत आहेत.
कॉम्प्युटरचं सुद्धा महासंगणकावर सुद्धा मर्यादा येत आहेत कुठेतरी, म्हणून मग अंगठा घ्यावा लागतोय की एवढं एक निसर्गाचं आहे तेवढंच फक्त वेगवेगळं आहे. म्हणजे निसर्ग समान ठेवत नाही, त्याच्या तो पलीकडे जाऊ शकतो आणि तोच जाऊ शकतो, म्हणून आपल्याला अंगठ्याकडे जावं लागलं. तर माणसासारखा माणूस नाही, झाडासारखं झाड नाही, काही आपण किती बाजूनी बघा, जमिनीसारखी जमीन नाही. रुबाड आहे, हे आहे, कातळ आहे, अमुक आहे, तमुक आहे. एक जमीन म्हणलं जमीन असावी की नाही, पण नाही, त्याचा काहीतरी उद्देश त्याच्यामध्ये आहे. ते असम दिसतं, सारखं नाही असं दिसतं, विषम दिसतं. तर मग आता हे लक्षात घ्यावं की सगळं जग जर असं बाहेर दिसणार, आतलं मी अजून काय बोललो नाही, बाहेर दिसणारं जग जर समजा असं भेद आहेत, त्याच्यात असमान आहे किंवा ते सारखं नाही, विषम आहे असंच दिसतंय, ते तसं का आहे? तर ते ज्यातून जन्माला आलं त्यामध्ये भेद आहेत. पणामध्ये एक दगड झाला, समजा माणूस जरी झाला, अगदी दगडापासून माणसापर्यंत सर्व विचार करू, तर त्या प्रत्येक ठिकाणी ते विरोधी तत्वांपासून नाही का निर्माण झालेलं आहे. आपण गेल्या वेळेला पाहिलं, आपल्यावर एक मोठी कृपा आहे की 5 महाभूतं ज्यांचा एकमेकांची विरोध आहे ती आपल्या शरीरामध्ये पूरकपणे नांदतात, म्हणून आपण जगू शकतो. इथल्या कुणी तत्वानी एकमेकांशी त्यांचं जे मूळ भांडण आहे ते काढायचं ठरवलं तर आपण काही शिल्लक राहणार नाही. अग्नीचं पाण्याची अग्नीचं जे काय आहे ते जर काढायचं ठरवलं की नाही तर यातलं काही शिल्लक राहणार नाही, आणि निघतं काही वेळेला आणि आजार निर्माण होतात. आपल्याला जे विषमतेने आजार होतात तत्वांच्या, ते होतात. याच्यामध्ये आहे, आयुर्वेदामध्ये आहे, कुठेतरी ते विषमता जास्त झाली की ते आजार होतात. तर हे पंचमहाभूत जर वेगवेगळे असतील, ती समान नसतील, त्यांचे गुणधर्म समान नसतील, अग्नीचा गुणधर्म हा पाण्याचा गुणधर्म नाही ना, ते वेगळे आहेत ना, मग त्यापासून जर मी बनलो तर माणसामध्ये अशा तऱ्हेनं सामान्य राहणार, तर मनुष्य समान राहणार नाही. त्याच्यातले ती तत्त्व कमी जास्त आहेत, त्यानुसार ते होतं. पृथ्वीचं तत्त्व जास्त आहे, अग्नीचं तत्त्व जास्त आहे, वायूचं तत्त्व जास्त आहे, त्यानुसार त्याच्यातले हे भेद बाहेर दिसतात. एखादा अत्यंत धावपळ करीत असलेला दिसतो, एखादा निवांत बसलेला दिसतो. तशी दोघांची जीवनं चालू असतात, काही कोणाचं नडले असं फारसं काय वाटत नाही, प्रत्येकात चालू आहे. जो निवांत बसतो त्याच्यासाठी लोक काम करतात. जे पळत असतात त्यांना पळण्यात हौस वाटते म्हणून ते पळत असतात, असं म्हणून भारतात तरी यांचं कोण करणार म्हणून ते पळतात. एकंदरीत हे काम आहे ना, ते असं विरोधी आहे, हे राहणारच असं. म्हणजे ती मूळ तत्वच समान नाही. त्यामुळे अग्नितत्वाचं आता काही माणसं ती हे नसतं का, आता जलतत्वाचं घामेघूम, म्हणजे घामे तर प्रत्येकाला, आता तर काय सगळे फॅन बंद आहेत सगळीकडे आहे म्हटल्यानंतर आता घामेघूम तसं प्रत्येकजणच घामेघूम आहे, पण खूप फरक आहे. पाणी गळते हे वेगळं आणि हातात तोंडावरनं पाणी गळते हे एक, आणि गरम होत आहे हे एक, ह्यामध्ये फरक आहे. असं प्रत्येकाचं तत्वांची ज्या प्रमाणात त्याच्यात आधिक्य आहे किंवा कमतरता आहे त्यानुसार ते त्याला त्याचा त्रास होत असतो. तेव्हा असमान हे या अर्थाने राहणार. आता पृथ्वी मूळ बघा, पृथ्वी ही स्थिर आहे ना, त्या अर्थाने ती फिरती जगात. ते विज्ञानातलं वगैरे 5वीत 7वीतलं ते विसरून जावं, त्याचा काय उपयोग नसतो जगामध्ये. पृथ्वी फिरत असते तर आपण असे काय निवांत गप्पा मारत बसलो असतो का? सगळे आपले फिरतात आले करा कुठलं तत्व कुठलं काय. त्यामुळे तिचा व्यावहारिक अनुभव किंवा उपयोग काही नाही. ह्या तत्वाचा उपयोग फक्त शास्त्रज्ञांना आहे की ज्यांना काही पुढे काम करायचं आहे, अजून पृथ्वी सोडून बाहेर जायचं आहे किंवा पृथ्वीच्याही मूलतत्वांचा अभ्यास करायचा आहे, त्यांच्यापुरतं खरं या ज्ञानाचा उपयोग आहे. या ज्ञानाचा उपयोग व्यवहारात काही नाही असं ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवले. त्यांच्या आधीच्या लोकांना ते माहीत होतं. म्हणतो की आपल्याला नवीन कोणी कोपर्निकस गॅलिलिओनी सांगितलेलं नाही आहे, हे अगदी पक्क लक्षात ठेवा. त्याच्यापूर्वी फार पूर्वी सांगितलेलं आहे ते, आणि त्याचे आधारही आहे. तर हे सगळं आहे, पण त्या तत्वाचा व्यावहारिक उपयोग नाही, म्हणून आपल्याकडच्या ऋषींनी किंवा यांनी या अभ्यासक्रमात त्याचा समावेश केलेला नाही आहे. कारण याच्यावर काहीही आपलं व्यवहार तुमचा आमचा अवलंबून नाही. आपण मानलेली जे काय आता हे आपण बसलो आहोत ही जागा आहे, हे सरळच आहे. आता पृथ्वीच्या अपेक्षेनं विचार केला तर ती गोल असली पाहिजे. खरं म्हणजे गोल असते तर तुम्ही आम्ही काय अशा पद्धतीने बसू शकलो असतो. 1-2-4 लोक मागं पडले असते, मी मागं पडलो, वर कोणतरी उभा राहिला, असं काही होतं का काय? ज्या तत्वांचा तत्व म्हणून त्याला सत्यत्व आहे, पण व्यवहार म्हणून त्याचा उपयोग नाही, ती शिकवायची नाहीत आणि त्याच्यात मुलांचा वेळ घालवायचा नाही, अशी पूर्वीची शिक्षण पद्धती होती. आता अशा अनेक गोष्टी आहेत. मी फक्त एक आपल्याला सांगते, आपला संबंध जिथे आहे तिथं बघूया. तर आता हे जे असमानता आहे, पृथ्वी स्थिर आहे, वायू चंचल आहे. आता असं जर पृथ्वीतत्वाचं आधिक्य माझ्यामध्ये असेल आणि हे वायुतत्वाचं जर कमी असेल तर फरक पडणार, म्हणजे प्रकृतीतः त्यांच्यामध्ये फरक राहणार.
तेव्हा त्यांनी ज्या ज्या वस्तू निर्माण केल्यात त्या अशा असम किंवा विरोधी असणार. आपल्याला मूळ समता समजून घ्यायची आहे. पण आता पृथ्वीचा कठीणपणा, वायूचे एक स्वरूप, किंवा हे पाण्याचं खळखळतं किंवा वाहतं स्वरूप, किंवा एक पाण्याचं भांड आहे किंवा एक नदी आहे, तर पाण्यात बोट घालून बघतो मनुष्य, ओंजळीवर पाणी घेतो, हे सगळं ठीक आहे. हे त्याला पृथ्वीज्ञ हात घालतात. तिची गुणधर्म वेगळे आहेत ना. तिला कठीणपणा हा गुणधर्म आहे ना, पाण्याला मऊपणा हा गुणधर्म आहे ना, वायूला त्याच्याहीपेक्षा आणखीन मऊपणा हा गुणधर्म आहे ना, वाहतेपणा गुणधर्म आहे ना. मग त्यानुसार सगळं ते समान नसणारच. म्हणजे मूलतः ते समान का नाही, आणि त्याचा संबंध आपल्याशी काय आहे. तर कठीण आहे, मऊ आहे, किंवा गोड आहे, तुरट आहे, किंवा आंबट आहे, तिखट आहे, इतक्या गोष्टी आपण ह्या अनुभवाला घेतो ना, रोजच या अनुभवाला घेतो. तेव्हा पुढे आपल्याला शेवटी समता वर्तावीपर्यंत जायचं आहे. असमानामध्ये काय आहे ते एवढ्यासाठी बघतो. उंच आहेत, ठेंगू आहेत, हे सगळे प्रकार आहेत. अगदी झाडात आहेत, माणसात आहेत, सर्वत्र आहेत. तेव्हा आपल्यासारखं म्हणजे अनेकांसारखं हुशार माणसं आहेत, बुद्धिमान आहेत, नाही एवढं समजत म्हणजे सगळ्या जगाचं, किंवा आपण आता एवढ्यात नाही समजत अशी माझ्यासारखी माणसंही असतील. काही अशी असतील, चाणाक्ष असतील आपल्यासारखे, सगळं त्यांना ज्ञान आहे, 4 क्षेत्र वाचलेले, तो अभ्यास ग्रंथ, पारायण, अमकं सगळं त्यांचं झालेलं आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात तज्ज्ञ आहे, अनुभव जास्त आहे, वगैरे वगैरे, खात्रीनं सांगू शकतात. तर अशा तऱ्हेचे लोक पण असतील. आणि मला काय याची खात्री नाही, मी आपलं शिकतोय, अशी लोक आपल्यासारखे असू शकतील. तर असं आहे. तर असमानता आहे, तर मग समता दिसणार कशी, तिची वर्तणूक होणार कशी, आणि मी होणार कसं, कारण मूळ आधारच मुळात निसर्गाने निर्माण केलेला अशा तऱ्हेचा आहे. आता हे जर ओळखून घ्यायचं असेल नीट, तर थोडं आणखीन पुढे गेलं पाहिजे की असमान किंवा विरोधी असणं, म्हणजे कठीण असणं, मऊ असणं, हे आत्ता आपण पाहिलंच. प्रवाही असणं, स्थिर असणं, हे सगळं जे आहे हे असमान म्हणजे विरोधी वाटतं. आपल्याला विरोधी जोड्या सांगायला सांगितले तर आपण हे सांगू, मृदू, कठीण, अमकं तमकं, अशा पद्धतीने विरोधी जोड्या आपण सांगू शकतो. पण ते विरोधी नाही आहेत. ते विरोध किंवा असमानता आणि विविधता याच्यामधला फरक ओळखून घ्यायचा आपण. हे विविध केलेलं आहे. हे विषम किंवा असमान करण्याचा त्यांचा उद्देश नाही, ते विविध करण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्या विषमता आणि विविधता यातला फरक आपल्याला कळला तर हे पुढचं गणित आपल्याला जरा सोपं पडेल. विषम दिसतात, पण विषमता ज्या अर्थाने आपल्याला सोडायची त्या अर्थाने ती वाटली तरी ती तशी नाही आहे. त्यांचं ते वैविध्य आहे. तो फरक जर जाणला आपण तर समता आणणं म्हणजे वैविध्य नष्ट करणंच नव्हे, वैविध्य तसंच ठेवणं, अजून काहीतरी बदलणं आहे, ते पुन्हा मनाची तिकडे निगडीत आहे. तेव्हा ही विषमता आणि ही विविधता याच्यामधला फरक लक्षात घेतला ते होईल. निसर्ग काय करतोय तर सामान्य माणसाला बघा तुम्ही, मोनोटनी किंवा एक प्रकारचं काम हे सुद्धा माणसाला आवडत नाही. कामात प्रकार आवडतात. स्वयंपाक एक चालतो का एक प्रकारचा, काहीतरी आता वेगळं करा, 3 दिवस आमटी भात खातो म्हणतोच ना मनुष्य. काय वस्तू आहे का त्याच्या आरोग्याला काय अडचण आहे का, आरोग्याच्या दृष्टीनं त्याला काय पूरक घटक लागले ते मिळाले, रोज भाकरीने आमटी खातो. हे खरं आरोग्याच्या दृष्टीनं काय वाईट नाही आहे, पण असं वाटतं की काय रोज भाकरी पोळी करा एखाद दिवशी असं वाटतं. आता काय तसं काय ते म्हटलं तर त्यात फरक आहे, पण ते वैविध्य आहे फक्त, त्यांचा विरोध नाही आहे. शरीराला हेही पोषक आहे तेही पोषक आहे, त्यांनी विविध करून दिलं तर त्यामुळं माणसाचं जीवन अधिक जरा थोडं म्हणजे हे जे काही घटक दिले वेगवेगळे ते त्यानं वैविध्य नष्ट नाही केलं, वैविध्य तयार केलेलं आहे. आणि त्यातून एक माणसाला एक प्रकारचं त्यांनी आनंद निर्माण करून दिला. जो एक मोनोटोनी म्हणजे एक प्रकारचं काम कामात सुद्धा माणसाला बदल हवा असतो की नाही. मग आपण मनाचा एक भाग पाहिला होता, त्यातला चांगला भाग बघा की चांगल्या भागामध्ये मनुष्याला आता अगदी आपल्या उपासनेपुरतं काकडाही करायला आवडतो माणसाला, आरतीही म्हणायला आवडते माणसाला, भजनही म्हणायला आवडतं माणसाला, निरूपणही आवडतं माणसाला. काय तसा विचार केला तर हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. खरं म्हणजे त्याचं एकमेकाशी जमतंच असं काही नाही आहे, हे वेगवेगळे आहेत पण त्या सगळ्या पूरक आहेत आणि विविध आहेत. ते विविध आहेत, विरोधी नाही आहेत, विविध आहेत. तेव्हा विरोधी नाही, विषम नाही, त्या विरोधी नाही, त्या फक्त विविध आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. आता एखाद्याची जशी जशी ठेवण असेल त्याच्यातलं तो निवडतो आणि त्यानुसार ते करतो. त्यामुळं ही विविधता लक्षात घेतली की, आणि इतकंही नव्हे तर जग जर चालायचं असेल तर जसा आनंद माणसाला हवा आहे तसं जग चालण्याची सुद्धा गरज आहे, त्यासाठी सुद्धा विविधतेची गरज आहे. तर म्हणजे आता अगदी बाजूला कशाला, आत्ता उन्हाळा चाललाय, एवढ्या
घाम फुटतोय. पण ही आत्ताचं जे काही एक निसर्गाचं रूप आहे ते तसं थंडाव्याशी किंवा पावसाशी किती विरोधाचं आहे. पण तो विरोध नाही, त्याचं ते वैविध्य आहे आणि जग चालवण्याची ती यंत्रणा आहे. इतकं उकडतंय, घाम फुटतोय म्हणून तिकडे ढग तयार होतात ना की जे पाऊस देणार. ते जर हे मी नाकारलं तर मला ते मिळणार नाही. एक वेळ इथे ठीक राहील, पण नंतर मात्र मग काय करायची वेळ येईल ते आपल्याला माहिती आहे. पाण्यासाठी 10 दिशा हे ते आणून देणार नाहीत. त्याच्यासाठी हे स्वरूप ठेवलं आणि त्याच्यासाठी ते स्वरूप ठेवलं तिकडे, की इथे घाम फुटतोय तो सहन करायचा. म्हणून आपल्याकडे ऋतू न निंदेत, त्यामध्ये फरक आहे. हे ऋषींना माहिती आहे की ऋतूमध्ये फरक आहे, पण आपल्याला उकडायला लागले की केव्हा एकदा पाऊस पडतोय असं झालं. असं करू नका, त्याला पुरेसं उकडू दे. खरं सांगायचं तर निसर्गाला काहीतरी माहिती आहे का नाही. जो उकडा आणतो, जो सूर्य तापवतो, त्याला काही माहिती नाही का की काय करावं. पण आपल्याकडून इतक्या वेळा त्याच्याविषयी निंदा होते की काय उकडतं. बरोबर आहे, उकडतंय, तुम्ही करा, काय तुमच्या पद्धतीने उपचार करायचे तो करा, पाण्याच्या घडी ठेवा, डोक्यावर गारपाणी काय करायचं ते करा, पण जे काय करायचं ते करा, त्याला निंदा करू नका, असं ऋषींचं म्हणणं आहे. कारण त्यांना संबंध समग्र विश्वाची रचना समोर आहे की हे उकडणार आहे, ते जितकं जास्तीत जास्त उकडेल तितके जास्तीत जास्त ढग तयार होऊन तितकं माणसाचं जीवन उद्याला तो पेरतोय, ते सगळं पाण्याच्यासाठीचे सगळं त्याचं होऊ शकतं. ते जेवढं जास्त होईल तेवढं होईल. म्हणून ऋतून निंदेत तद व्रतम. ते त्यांना माहिती आहे की हे सोपं नाही आहे. व्रत आपण एखादी गोष्ट स्वीकारतो ना, एखादी गोष्ट करायची, व्रत करतो माणसं. काय गुरुवारी खायचं, बुधवार पांढरा बुधवार, अमकं तुमकं काय खूप प्रकार काय असतं. तर ठीक आहे, मला त्याची एक उपयुक्तता माहिती आहे की एक जिभेवर नियंत्रण आहे, सावधपण आहे. व्रतांचं खरं सांगायचं तर मूळ कल्पना ही आहे की माणसाला सावधानता द्यावी, त्याच्या आहारावर त्याला नियंत्रण मिळवता यावं. की जिभेत निम्मा परमार्थ आहे ना, महाराज म्हणल्या. तुम्ही म्हणाल तुमच्या पदार्थ काहीतरी सांग, जिभेत निम्मा परमार्थ आहे. तर त्यासाठी ते सांगितलं की ठीक आहे, मी पांढरं काय असेल ते काय किंवा खाणार नाही, काय त्याचं असेल ते, त्यांनी दोन्हीने अर्थ एकच शेवटी की त्याचं नियंत्रण त्याच्यावर आलं. आठवड्यातून 1 दिवस उपवास करतो, हे आरोग्याच्या दृष्टीने चांगलंच आहे. पण तरीसुद्धा त्याच्याबरोबर हे पण चांगलं आहे की पोट हलकं राहिलं आहे, त्याला जरा यंत्रणेला जरा विश्रांती मिळाली आहे. अहो, कॉम्प्युटरसुद्धा वाटेल ते दाखवायला लागतो, शेवटी शटडाऊन करायला लागतो की नाही. अगदी यंत्र आहे, त्यानं खरं म्हणजे काम असंच केलं पाहिजे. खरं म्हणजे आपण अपेक्षा बाळगायला हरकत नाही. पण काही वेळेला जे प्रोग्राम सहजपणे चालतात ते चालत नाही सेवतात, उलटसुलट रिझल्ट यायला लागतात. त्यावेळेला क्षणभर आपले साधे मोबाईल चालतात ते बघा तुम्ही, की स्विच ऑफ करा आणि परत एकदा ऑन करा, की लगेच परत होतं तसं सगळं पहिल्यासारखं चालायला लागतं. नाही तर ते दाखवत नाहीच होतं काहीतरी. एखादी गोष्ट उडवूनच टाकतं, एखादं हेच करतं, एखादं नाव पी म्हणलं तर नावं दाखवा म्हणलं तर पुढची नावं दाखवत नाही, काय वाटेल ते करतं ते. आणि असं मोठ्या मोठ्या कॉम्प्युटरमध्ये होतं. म्हणजे ते काय करतात, शटडाऊन करतात. मग हे थोडंसं शटडाऊन करायचं आठवड्यात नाही, थोडक्यात उपवास म्हणजे शटडाऊन करणं. तर ते का आता हे तसं विरोधात आहे का. जेवण न जेवण असं म्हटलं तर उपवास आणि जेवण हे 2 विरोधातल्या गोष्टी आहेत, त्या पूरक आहेत. पुढचं जे अन्न खाणार आठवडाभर 6 दिवस म्हणून तर ते पचवायला 1 दिवस शांत राहण्याची गरज आहे. ते तुम्ही कसं राहायचं ते कसंही ठरवा. त्या काळात धर्मशास्त्राचा प्रभाव होता म्हणून त्यांनी धर्मशास्त्रात घालून ठेवलं की एक तरी उपास माणसाचा असावा, एकादशी तरी असावी. 15 दिवसात का होईना पण निदान तेवढं पाळेल म्हणून एकादशी लावली. असे की एकादशीनं आणखीन काय होतं हा वेगळा एक विषय आहे, त्याला एकादशीचं एक शास्त्र आहे स्वतःचं. ठीक आहे, ते आपण मानलं न मानलं, पण निदान 15 दिवसात नाही 1 दिवस तरी त्याला विश्रांती मिळेल. कारण हा काय खाईल सांगता येत नाही. तर आठवड्यावर 6 दिवस काय खाल्ला असेल म्हणून गुरुवार म्हणला गुरुवार पाळा. ठीक आहे, चालेल, गुरुवार पाळू दे, शुक्रवार पाळू दे, देवी श्रद्धा आहे मंगळवार करू दे, शुक्रवार करू दे, पण एकदा जरा थोडी विश्रांती देऊ दे. हे विश्रांतीने त्याचं काम होतं ना. तसं जग चालण्यासाठी ऋतू न निंदेत ते व्रत आहे, त्यांना माहिती आहे. ज्या गोष्टीमध्ये काही ना काहीतरी तुम्हाला तर तपश्चर्येत जसं तापणं गृहीत धरलेलं आहे, काहीतरी मनाविरुद्ध काहीतरी नियंत्रण देणारी गोष्ट मिळवायची असेल तर तुम्हाला तेवढे कष्ट करावेच लागतात. ते कष्ट केल्यानंतरच ती गोष्ट नियंत्रणात येते, मग ते आपल्या हातची होऊन जाईल. तर त्यासाठी व्रत हे असंच आहे की व्रत घेतलेलं आहे म्हटल्यानंतर मनाच काय आहे, मन चंचल मरकट सम निशी दिना रहेन एक ठिकाणावर आहे. हे आपल्याला पाठ आहे. एका ठिकाणावर राहायचं ते थांबायला तयार नाही, काय सांगितलेलं ऐकायला तयार नाही, कर म्हटलं तर करायला तयार नाही, इतकं त्याचं सारखं चालू आहे. तर त्याला आटोक्यात आणण्यासाठी त्याचा हा आहाराचा एक प्रयोग केला आणि त्यात त्याला 1 दिवस खाऊ नको म्हणून सांगितलं. आता उरलेले दिवस खा म्हणले, आता खा आणि खाऊ नको हे विरोधी नाहीत, हे पूरक आहेत, यात विविध्य पण आहे. आता उपवासाला त्यानं जर खायचं ठरवलं एकदा तर मग काय मूळ मुद्द्याला काय अर्थ राहिला नाही, मग ते वेगळं होईल.
तसं नाही, त्याला जे अभिप्रेत आहे ते त्या दिवशी काय पाणी पिईल, सरबत पिईल, ताक पिईल, काय जे असेल ते तेवढ्यावर तो राहील आणि त्यामुळे हलकं होईल सगळं आणि सगळ्या सिस्टीम परत प्युरिफाय होतील. परत त्या दुसऱ्या दिवशी काय तुम्ही अन्न द्याल ते स्वीकारायला तयार होतील. आता ह्या गोष्टी जशा एकमेकांना पूरक आहेत, त्या दिसतात वेगवेगळ्या, पण त्या पूरक आहेत, त्या विरोधी नाही आहेत, त्या पूरक आहेत, विविध आहेत. तशा ह्या आपण विविधता निर्माण केलेली आहे. ही उपास खाणं आणि न खाणं ही तशी ही सृष्टीनं विविधता निर्माण केली की तापून टाका सगळे एकदम आणि नंतर असं करून टाकलं की सगळीकडे जलमय करून टाका आणि मग नंतर ते उरलेलं 8 महिने ते पाणी पुरणार आहे. मग थंडाव्याचं काम दिलं, मग त्याच्यात सगळे समृद्धी दिली, शांतता दिली, सगळे हे दिलं. हे सगळे सीझन कसे ठेवलेले आहेत हे तसे म्हटलं तर विरोधी आहेत, पण जग चालायला हे सगळे आवश्यक आहेत. तेव्हा वैविध्य आणि ही जी विषमता आहे, आता म्हटलं तर हे विषम आहे, विषम नाही आहे, ते पूरक आहे आणि विविध आहे. अशा सगळ्या गोष्टी आपल्याकडच्या एकूणच सर्व म्हणजे ऋतुचक्रात आपण पाहिजे तसं झाडं आहेत, तसं झाडामध्ये किती एवढीशी रोपं असतात. चुकून जर जोरात वारा आला ना तर पडतात. आपण बघितलं असेल एवढीशी छोटीशी झाडं, त्याला एवढंसं टिकशी एवढं लहानसं फूल असतं आणि ते कदाचित चुकून जर एखाद्याचं जाता जाता जोरात गेला तिथून बाजूने तो पायाच्या धक्क्यांसह ते पडेल, इतकं लहान आहे. आणि असे महाकाय वृक्ष आहेत विशाल की ह्याच्या सावलीला 50 माणसं बसली तरी सावली मिळेल त्यांना, एवढे महाकाय वृक्ष पण आहेत. आता हे काही विरोधी करायचं का त्याला, की एवढ्याच्या फुलाच्या विरोधात कोणाला तरी उभं करायचं की निवडणूक आहे का ती, तर असलं काही नाही आहे. हे सरळ आहे की त्याला असं पण जगवायचं आहे आणि तसं पण जगवायचं आहे. कारण जे सावलीला बसून समाधान आणि आनंद माणसाला बघण्यात आपण पाहतो, मोठे मोठे वृक्ष पाहायला माणसं जातात तिथे, आपण बघतो ना 200 वर्षाचा 500 वर्षाचा अमक्या वर्षाचा, तर ते तेवढे ते महाकाय वृक्ष पाहणं. आपण इथं तिसऱ्याला जावा, तिथं नाथांचं ठिकाण आहे, तर ते कसं आहे तिथे गोरखचिंच पाहिले असेल आपण, तर तिथे ते गोरखनाथाचं ठिकाण आहे, तर गोरखचिंच आहे, ते चिंचे झाड केवढं विशाल हे आहे. बाई 100-200 माणसं बसली तरी आरामात शांततेनं बसतील, एवढी जागा आहे, शांत सगळी एकदम, आणि हे सावली एवढी मोठी. तर हेही बघण्यात आनंद आहे. आणि आपण इकडून जातो रस्त्यावरून बाजूला जाताना आपल्याला एवढी पिवळी फुलं छोटी वगैरे अशी दिसत असतात, तेही पाहण्यात आनंद आहे. माणसाला वैविध्यातून आनंद दिला त्यांनी. एक छोटंसं ठेवलं, हे खूप मोठं केलेलं आहे. हे सगळं वैविध्य आहे त्याचं, असं लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि हे सगळं जग चालवण्यासाठी आहे. एक मोठा भेद करून ठेवला. आपण म्हणणार नाही भिन्न भेद विश्वी ये, आता आपल्याला तिथेच शेवट जायचं ना, किंवा समता वर्तावी म्हणायचं आहे ना आपल्याला. तर समता म्हणजे की ही एकत्र करून टाका सगळ्यांना, ह्यांना एवढ्या नोकऱ्या दिल्या त्यांना तेवढ्या नोकऱ्या द्या. स्त्री पुरुष निसर्गाने निर्माण केलेली व्यवस्था आहे मुळामध्ये. ती त्यानं काही लहान मोठ्या भेद करावा म्हणून केलेली नाही. हे जग चालवण्यासाठी असलेली ती विविधता आहे आणि तिच्यातून जग पुढे तो नेतोय. आज लाखो वर्ष पुढे नेतोय. ते पुढे त्यांनी आणलेले ते हे स्त्री पुरुष विविधतेतून आणलेलं आहे आणि ती विविधता पूरक आहे म्हणून ती पुढे आज जग पुढे नेत राहते. आणि म्हणून आज आपणही इथे आहोत आणि पुढच्या पिढ्याही पुढे राहणार. तर ह्या तुम्ही कल्पना करा की यातल्या सगळ्या विविधता जर काढायच्या ठरवल्या त्यांनी आणि असल्या तरीची समता आणायची ठरवली, त्यातलं काय शिल्लक राहील? आपण कल्पनेनं विचार करू बघू, ह्यातलं काय शिल्लक राहील? एक निसर्गाने एवढी निर्माण केली व्यवस्था, तर आता ही माणसं सगळी सारखीच करून टाकली, काय बघायचं हो? म्हणजे माणूस निराशेन मटकन खाली बसेल. तुम्ही कल्पना करून बघितली तरी तुमच्या लक्षात येईल. एखाद्याचं लग्न ठरल्याची कल्पना करा. ते लगेच काय करतो, ते अलीकडे मोबाईलमध्ये लगेच ते फोटो काढून घेतो, त्या मुलीचा फोटो किंवा काय ती मुलगी मुलाचा फोटो काय असेल ते एवढं काढून ठरलं आमचं दाखवायला. मग मुलगी बघायची किंवा मुलगा बघायचं असं आहे. आता तो जर समजा उरलेल्या 1000 मुलांसारखा असला, काय बघायचं आणि काय दाखवायचं त्याच्यात? कल्पना करून बघा. हे सगळं समता करून टाकायची ठरवली होती, आता काय होईल? सगळे समता अशी करून चालेल का? म्हणजे ही या बाह्य समतेसाठी त्यांना काही म्हणायचं नाही आहे. ते वैविध्य आहे आणि त्यामध्ये आनंद आहे, तो त्यांना दाखवायचा आहे. तर मग ह्या कशालाच काही अर्थ राहणार नाही जीवनात. आज जे काय चालू आहे, मी एक फक्त उदाहरण का पटकन दिलं तर पटकन ते लक्षात येतं. आत्ता लगेच ते याच्यात घालून ते लगेच दाखवू का? लगेच म्हणजे दाखवा बाबा, कारण काय ठरलं एकदा काय पुढे होणार आहे ते त्यावेळेला. तर आता समजा जर ही सगळी सारखीच आहे, बायको ठरलं त्यांचंही ठरलं, फोटो सारखे 2, 3, 4, 5, 10 फोटो सगळे सारखेच, काय होईल गोंधळ जगामध्ये? मला सांगा. वैविध्य आणि हे विरोध ह्याच्यामध्ये निसर्गाने काय केलेले नक्की हे आपण लक्षात घ्यावं. त्यांनी वैविध्य केलं, पूरक केलं, त्यामुळे प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्यही जपलं गेलं आणि त्यामुळे आनंदही जपला गेला. आणि या जगामध्ये हे काय झालं, हे सगळं निसर्गाने निर्माण केलं. त्यानं काळं केलं, गोरं केलं, यांचं केलं, काय डेंगू केलं, सगळं केलं. निसर्गाने विविधता निर्माण करून आनंद निर्माण केला आणि यामुळे त्यानं एक मनाला विसावा ठेवला आहे.
आपण इतकी हजारो माणसं पाहतो, कशासाठी पाहतो? माणसासारखा माणूस, पण माणसं बघायला माणूस जातो, इकडे तिकडे तिकडे इकडे, देवळं बघायला जातो, काय अमकं बघायला जातो, अमकं बघायला हिंडतो. कशासाठी? त्याला असं वाटतं की वेगळे पण पाहिलं म्हणजे मला आनंद मिळेल काहीतरी. ह्या देवळापेक्षा ते देऊळ वेगळे, त्या देवळापेक्षा ते देऊळ वेगळे, ह्या गावापेक्षा ते गाव वेगळे. हे कशासाठी करायचं? तर मला आनंद मिळावा. कारण मनाला एक विसाव्याचा प्रकार आहे की ह्यात फरक आहे आणि त्यामुळे ते बघितलं की मला आनंद होतो. एक देऊळ बांधलं, एक टाईप सगळ्यांना आखून दिलं, एक घटनेत मुद्दा घालून टाकला की अशा अशा मापाचं अशा अशा आकाराचं देऊळ काढायचं. काय दुसरं देऊळ बघायला जाणार माणसं? कुठलं गाव बघायला जाणार असं करून दिलं तर ते होणार नाही. म्हणून निसर्गाने त्याच्या बाजूने आपण होऊन विश्वव्यवस्था चालवण्यासाठी पूरक अशी विविधता निर्माण केलेली आहे. हे त्यांनी चांगल्यासाठी केलं. आता भेदामुळं व्यवहारही शक्य झाला. स्त्री आणि पुरुष आहेत, हे झाडं आहेत, अमकं आहेत, वेली आहेत, ह्या सगळ्यामुळे व्यवहार शक्य झाला माणसाचा. पाणी आहे, हे आहे, ऊन आहे, सगळ्यामुळे व्यवहार शक्य झाले, एवढं लक्षात ठेव. त्यामध्ये आता तसा विचार केला तर काही गोष्टी, आता क्षयवृद्धी उदाहरणार्थ, हे अगदी कशाचं फार लांब कशाला जा. आता पण आता हे कॅलेंडर समोर लावा, तर आपण त्याला सम आणि विषम म्हणत जातो ना. दिवस 2, 4, 60, 1, 3, 5, 7 हे म्हणतच जातो ना. मग समविषमामध्ये आपल्याला काही त्याला नाव ठेवायचीत का? पण शब्द वापरतो आपण, ते त्यांनी फक्त आपली सोय गैरसोय आपल्या लक्षात आली की याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 4, एकदा सम येतं, एकदा विषम येतं, एकदा सम येतं, विषम, एवढंच. यापेक्षा त्याच्यात काही नाही आहे. ते निसर्गाने जे केलेलं आहे त्याच्यात ह्याच्यापेक्षा काही नाही आहे. एक दिवस काळ्या, एक दिवशी गोऱ्या, एक दिवशी काळ्या, एक दिवशी गोऱ्या, असं आपल्याला म्हणलं तर तारखात पटेल, पण तिकडे पटेल का? थोडा विचार करा. आणि ते पटणार नाही ते कोणाला? ते मनाचं काम आहे. तेव्हा उत्पत्ती आणि विनाश, काय क्षय आणि वृद्धी, जन्म आणि मृत्यू, वाढ आणि घट, हे सगळे जे विरोध वाटतात आपल्याला, हे सगळे पूरक काम आहेत त्याचे. एक तारीख आली ती विषम होती म्हणून दुसऱ्या दिवशी समतारीख आली, ती सम होती म्हणून तिसऱ्या दिवशी विषमतारीख आली. असं त्याचं क्रमाने ते काम चाललेलं आहे. आणि एकाला दुसरं पूरक आहे. 2 आहे म्हणूनच एक मिसळल्यावर 3 होऊ शकतं, मग एक मिसळल्यावर 4 होऊ शकतं. हा त्याचा क्रम आहे. एकदा हा लक्षात आला तर निसर्ग जे काय करतोय ते माणसाच्या जीवनाचा आनंद निर्माण करतोय, क्रमानं त्याचा विकास करतोय, विविधतेनं जो आनंद देणं शक्य आहे तो देतोय. आणि विनाश ही सुद्धा माणसाची त्यातली गरज आहे म्हणून तो ती पुरी करतो. आपल्याला काय होतं की असं वाटतं की नेहमी यांनी म्हणजे जन्माने किंवा निर्माण होण्याने, तर एका बाजूला निर्माण आहे, एका बाजूला विनाश आहे, एका बाजूला विकास आहे, तर ह्यानीच तेवढा आनंद आहे असं नाही आहे. निसर्गाचं म्हणणं विनाशाने सुद्धा आनंदच आहे, प्रलयाने सुद्धा आनंद आहे. शेवटी मोठे जे होतात ते फार मोठे विनाश, त्याला प्रलय म्हटलं, तर ह्यानी सुद्धा आनंदच आहे. कारण आपल्याला माहीतच आहे की आपण मागे एकदा बोललो होतो, 10-20 पिढ्या मागे जाऊन बघायचं, तिथपासून विनाश तत्वच नसतं निसर्गामध्ये. ते मला नाही वाटत पाय ठेवायचं जागा कोणाला राहिली असते कुठे, शक्यच नाही. विकास आहे, विनाश आहे, ह्याप्रमाणे चालूच राहणार आणि तसंच चालू राहण्यातच आनंद आहे. म्हणून यातली कुठलीही घटना निसर्गाच्या दृष्टीनं आनंद किंवा दुःख याची नाही, ती पूरक आहे, ती जीवनाला पूरक आहे, विविधता आहे आणि पुढे नेत राहतोय निसर्ग आपल्याला सतत. आपण आता त्याच्याबरोबर पुढे जाण्याऐवजी त्यांनी दिलेल्या विविधतेची याच्यात अडचण कुठे निर्माण केली, तर पुन्हा मनानंच घोटाळा केला. त्यांनी जी नैसर्गिक गोष्टी आनंददायी, चक्रच सुरू ठेवणाऱ्या, विकास करणाऱ्या, हे करणाऱ्या, ह्या सगळ्या ज्या निर्माण केल्या, विविधता निर्माण करणाऱ्या केल्या, त्यातला आनंदाऐवजी आपण त्यात जो वेगळा भाग आहे तो विषम करून ठेवला, त्याचे संचय करून ठेवले, त्यात काही श्रेष्ठ ठरवलं. त्यांनी काळ आणि गोर, जसं त्यांनी 2 आणि 3 तारीख ठेवली, आपल्या भाषेमध्ये आपण गणनेने निर्माण केली, दिवस ठेवला, रात्र ठेवली, तसं ते ठेवलंय. यापेक्षा त्यांच्या दृष्टीनं काही त्यांना म्हणायचं नाहीये. पण आपल्याकडे काळा गोरा भेद आपण करणार, मग सबल दुर्बल आपण ठरवणार, मान अपमान आपण ठरवणार, हे सगळं आपला प्रकार आपण ठरवणार. शोषक आणि शोषित हे आपले, हे निसर्गाने शोषित केलेलं नाही. निसर्गाने ह्यातलं काही संचय केलेलं नाही, त्यांनी काय केलेलं नाही. त्याचं काम त्यांनी फक्त भेद आहेत, त्याच्याशिवाय जग पुढे जाणार नाही, विविधता असल्याशिवाय आनंद मिळणार नाही, ही त्याची मूळ कामं आहेत. त्याच्यात आपण निर्माण केलेली कामं ही, आणि त्यामुळे दुःख निर्माण झालं. दुःख निर्माण हव्यास कशाने निर्माण झाले? प्रतिष्ठेचं असेल किंवा काय, किती प्रकारचे, अप्रतिष्ठित प्रतिष्ठित, हे आपण केलेले. ते आपल्या आपल्या कर्तृत्वाप्रमाणे, आपापल्या कल्पनेप्रमाणे कोण कोणाला प्रतिष्ठित समजतो, त्याला दुसराच अप्रतिष्ठित समजतो. हे सगळं आपलं मेकिंग आहे, मनुष्याच्या मनाचं हे मेकिंग आहे. त्यांनी निर्माण केलेलं एवढं लक्षात ठेवलं तर त्यातून
विषमता ज्याला तिथे संबंध आहे, आपल्या समता वर्तावी तिथे, आणि असमता आणि दुःख ही चेन निर्माण केली ती आपल्या मनाने केली. मनाने मगाशी जसे घोटाळे केले आपण मागच्या 2-3 ह्याच्यात काय काय केले ते शिकलो, तसंच हे आहे. आणि ते हळूहळू चांगलं म्हणजे नैसर्गिक किंवा दैवी असं असून ते त्यांनी आसुरीकडे वळवून नेलं मनाने. हे मनाचं काम आहे. ते हे सगळे विषमता निर्माण करून आसुरीकडे घेऊन जाते. मग मला सांगा, मग वर्णद्वेष निर्माण होतात ना, किती गोष्टी निर्माण झाल्या. मग ते काळ्यानं ते त्यांच्या सामानासकट प्लॅटफॉर्मवर टाकलेलं आठवते ना आपल्याला, आपण इतिहास वाचलेले आहेत. नंदीनं का फेकून द्यावं किंवा काय करावं, इतर कोणाला असे प्रसंग काय हवेत, तर हे त्या माणसांचं काम आहे. निसर्गाने असं निर्माण केलं आहे तर निसर्गाने तसं पण निर्माण केलेलं आहे. तर निसर्गाचीच निर्मिती आहे. निसर्ग त्यात वेगळं काही करत नाही, तो त्याच्या दृष्टीनं आनंद आणि वैविध्य निर्माण करतोय. ते नाही लक्षात येत. माणसाने ह्याला चांगला त्याला वाईट असं ठरवलेलं आहे आणि त्या ठरवण्यानुसार तो विषमता निर्माण करून आसुरी आनंद घेऊ पाहतो आणि त्यामुळं दुःख शेवटी पदरात पडतं. हे का झालं, तर हे आपण विचार आता याचा आपण कधी केला नसेल तर करावा. आता शोषण करणारे, त्यांना शोषण करणाऱ्या विरुद्ध बोलला तर त्याला अटक होईल. शोषक जो आहे तो आणि शोषण करणारे कितीतरी भेद माणसाने निर्माण केले. ते समता वर्तावी त्याच्या ठिकाणी हे सगळं येणार. धर्म आहे तो माणसाने निर्माण केला आणि धर्म लादायला सुरुवात झाली. म्हणजे ते कसं, ते माणसाचं एकदा हातात ते सापडलं मनाच्या की ते प्रत्येक गोष्टीचं अशा तऱ्हेनं त्याला दुःखाला कसं नेईल, विषमतेला कसं नेईल, याच्याकडे त्यांनी ते सगळं वापरलेलं आहे. मग काय झालं, मग एकदा धर्म लादला जायला मग त्याच्यातून कत्तली निर्माण झाल्या, मग आणखीन काय निर्माण झालं, सगळं विनाशकारक निर्माण झालं. निसर्गाचं काही अर्थाने नाही आहे, त्याचं फक्त वैविध्य आहे. आता मग ते कोणाची सावली पडली, कोणाचं दर्शन झालं, माणसं आंघोळ्या करायला लागली, म्हणजे त्यातूनच ते निर्माण झाले. आज ज्यांचं हे सुखदुःख आपण बोलतो आहोत, ज्यांच्या अभंगांच्या साह्याने बोलतो आहोत, मग ते शुद्धीसाठी माणसं ते आंघोळी करायला लागली. ते काय 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 सुरू झालं, रात आली, पात आली, कर्मकांड आली, सगळं आलं. आणि आज जे अलौकिक ज्यांचे महापुरुष आज आपल्या डोळ्यासमोर इथे बसलेत, तिथं आहेत, तर त्यांचं जे आपण अभंग पाहतो, त्या निवृत्तीनाथांना आणि ज्ञानेश्वर माऊलींना त्यांना सुद्धा वाईट टाकलं जायला लागलं. कसल्या तरी मानवी नियमांच्या आधाराने ते समता वर्तावी म्हणून त्यांना सांगावं लागलं की तुम्ही माणसं तशी ही पण माणसं आणि ती माणसं म्हणूनच राहणार. तर तुम्ही जे काय हे निर्माण केले ते बाजूला करा, त्याच्यात तेच आहे जे तुमच्या ठिकाणी आहे. नाही भिन्न भेद विश्वीये, म्हणजे माणसानं काही गळगोळी करत नाही असं झालेलं नाहीत. रंगांधळे पण आलेलं नाही. माणसाला काळावळा कळतो, फरक कळतो, उंच कमी जास्त काय ते कळतं, पण तरीसुद्धा भिन्न भेद मनामध्ये कुठेही त्याबद्दल येत नाही. ही निसर्गाची व्यवस्था आहे असं समजून तो पुढे जातो. त्या अर्थाने ती समता आहे आणि ती सारखी त्याची जाणीव व्हावी म्हणून हे समान राहायला हे नाम संकीर्तन दिलं, जे आपल्याला सोपं आहे की हे सगळं समान आहे. तर इतकंच काय आपल्याला माहिती असेल की म्हणजे हे सगळं झालं ज्ञानेश्वर महाराजांचं आणि यांचं, जे आज आपल्याला झालेलं समोर आलं डोळ्यासमोर, तरी सुद्धा काय झालं असेल. आज सुद्धा सिद्धबेटावर जाऊन ज्ञानेश्वरी वाचली असेल आपण, पायऱ्या पारायण केले तिथे बसून, तर आपल्याला कल्पना असेल ते सुद्धा सिद्धबेट त्या गावाच्या बाहेर आहे. ओलांडून जावं लागतं तुम्हाला, म्हणजे त्यांना कुठे राहावं लागलं असेल आणि आयुष्यभर असं का झालं असेल असं आपल्याला झालं की आपल्याला ती कल्पना आहे ती घ्यायचं काय काय असेल. मन कुठल्या मनाने हे निर्माण केलं आणि कुठलं मन ते सोचतं आहे, दोन्ही तेच आहे. तर त्यांनी त्यांचं मन शुद्ध केल्यामुळे त्यांना विश्वात्मके देवे विणे वागिरणे तो सगळ्यांचं कल्याण व्हावं. त्यांनी नाही काय ह्याच्यातलं, त्यांनी समता वर्तावी एकदा ठरवल्याबरोबर त्यांना काय हे कळलं नव्हतं का कोण अन्याय करणार आहेत आणि त्यांचं काय होऊ दे, त्यांना काय एखाद्या शब्दाला किंमत नव्हती का त्यांच्यात. त्यांनी ठरवलं असतं तर एकेकाचं काय व्हायचं ते होऊन गेलं असतं. नुसत्या त्यांच्या जो दृष्टिक्षेपावर आणि ह्याच्यावर काम करतोय, ती भिंत चालवतून तो काय पाठीवर मांडे भासतोय, त्यातलं एखाद्या बाजूने काय त्यांना आवड असेल का माणसं अन्याय करणारा, त्याला काही कुठे घेऊन जावं लागलं असतं का माणसं, हात ठेवलं तर बसून आलं असतं, एवढी त्यांची शक्ती आहे जे मांडे भासतायत. तर त्यांना यातलं अशक्य आहे का, पण ते समता वर्तावी या तत्वाचे आहेत. त्यामुळे ते म्हणतात ठीक आहे, त्या ज्ञानी आहेत, त्यांना कळलेलं नाही. मग ख्रिस्ताला तरी काय म्हणावं लागलं, ते काय करतात ते त्यांना कळत नाही आहे, त्यामुळे तू त्यांना क्षमा कर. इथे क्षमेचा प्रश्न आहे बघा दुसऱ्या कडव्यामध्ये. ही क्षमा का, तर त्यांना ते कळत नाही आहे, ते अज्ञानी आहेत आणि निसर्गाने जी व्यवस्था ठेवली ती इतक्यापर्यंत ते गेली नाहीत. त्यांनी वैविध्य केलं आणि ह्यांनी त्याची विषमता केली आणि त्यामुळे हे आम्हाला हा अशा तऱ्हेनं त्यांना त्रास झाला. पण त्याबद्दल ते बोलले नाहीत. आणि इतकंच नाही, तुम्ही हा विषमतेचं माणसाला एवढं म्हणजे मनाने करायचं, ते मनाने एवढं हे लागतं, म्हणजे गोडी किंवा प्रेम म्हणजे आसुरी प्रेम आहे एक प्रकारचं, मी त्याला आसुरीच म्हणतो, दैवी नव्हे. दैवी असेल तर समता राहील, पण आसुरी लागतं की आज 150-150 मैल म्हणजे आजच्या भाषेमध्ये काय 250 किलोमीटर म्हणा,
तर 150-150 मैल पायाने अनवाणी सुद्धा वेळी सगळं सामान फाशी बरोबर लहान मुलं सगळं घेऊन ती वारीत तुडून माणसं तिथेपर्यंत पोचतात. जमीन चालून पायाने रस्ता तुडवून 150-150 मैल चालून माणसं पोचतात आणि ती बारीत 1.5-2 दिवस उभी असतात दर्शनासाठी. आणि पूर्वीच्या काळात पालखीतून, आजच्या काळात एखाद्या विदेशी कारमधून मनुष्य येतून थेट 5 मिनिटात दर्शन घेऊन बाहेर पडून हे तेच मन जी ही विषमता निर्माण करतं तेच हे मन. आणि हे झालं की हे सगळ्या बाकीच्या सगळ्या गोंधळाला सुरुवात होते. जो सामाजिक दुःख, सामाजिक असमता ही जी निर्माण होते ती अशा तऱ्हेने निर्माण झाली. ती इथंच नाही, मनुष्याने ती नेऊन पार देवापर्यंत ठेवलेली आहे. तिथं सुद्धा त्यांनी विषमता ठेवून दिलेली रोप लावून की हे येतील त्यांना असं, हे येतील ते असे. ते राहिले आपले उभे, बाहेर जायला येत नाही. ते वारीत पाहिलेले आहे मी, आपणही पाहिलं असेल की माणसाला नुसतं पाणी प्यायला कशाला बाहेर जायचं आहे, बाथरूम जायचं आहे, काय कशाला जायचं आहे, तर तो नंबर सोडावा का नाही असं होतं. आपण 7 तास उभे आहोत, अजून एक 5 तास उभे राहिलं तर दर्शन होईल, तर काय करावं. देहधर्माची सुद्धा माणसाला अडचण येईल इतकी तिथे परिस्थिती होती माणसाची. तर ह्याच्यावरून आपल्याला कल्पना येईल आणि इथे गाडी आणि सरळ दर्शन घेऊन निघून जाते. हे आपल्याला जे फरक आहे ते तिथे का झाले, तर ते ह्या मूळ विषमतेतून झाले. एवढं हे त्यांनी विविधता दिली, आम्ही त्याची विषमता केली. त्यांनी खरं तर अंतरंगी काय काय असमान ठेवलं, यातल्या कोणते अगदी गाडीतून येऊ दे, ह्यातून येऊ दे, चालत जाऊ दे, कशाच जाऊ दे, त्याच्या ठिकाणी भगवंत काही वेगळा ठेवला होता. तो त्यांचा गोविंद सर्वत्र आहे, तो तिथेच आहे ना, तोही तिथेच आहे ना, त्यांच्याही ठिकाणी तोच आहे ना. पण ह्यांनी ते बदललं ना सगळं, त्या समतेची विषमता केली आणि त्या विषमतेतून हे विरोधी आहे, हे आहे असं करून सगळं ह्याच्यात काहीचा आनंद झाला असेल, काहींना सुख होत असेल, पण ते सुख हे आपण दिलेल्या सुसंवादाचं, आपण दिलेल्या, त्यांनी दिलेल्या समानतेचं, त्याचं ते डिस्टॉर्शन आहे. त्याचं ते मनाने, आणि आपण त्याला वाव दिला मनाला तर मन हे केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याला अशा तऱ्हेचा आनंद स्वतःला फक्त हवा आहे, तो दुसऱ्यांना द्यायचा नाही. समतेचा आनंद सर्वांना मिळतो, विषमतेचा आनंद फक्त काहींना मिळतो, एवढं लक्षात ठेवलं तरी खूप आहे. तर ह्या दृष्टीने आपण विचार करा की हे निसर्गानं निर्माण केलेल्या विविधतेमध्ये घडलं का, तर ते त्याच्यात नाही घडलं, हे आपल्या मनात घडलं. त्याच्यात आपल्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा हा कदाचित गैरउपयोग असेल. आपल्याला जे मनाला स्वातंत्र्य दिलं ते, त्या दृष्टीनं हे निसर्गानं निर्माण केलेलं नाही. हे किती क्षेत्रात, किती प्रकारे, किती ठिकाणी, किती शतकं चालू असेल, आपण नुसतं आजूबाजूला पाहिलं, विचार केला तरी आपल्या लक्षात येईल. तर ही याच्यातली नेमकी, याच्यावर आपण कधी विचार केला नसेल तर करावा. निदान जगाचं आपल्याला जेवढं कळतं तेवढं घ्यावं, जे कळत नाही ते आपण जगाचं सोडून देऊ, पण आपल्यापुरता तरी विचार करायला हरकत नाही की हे मूळ जे शुद्ध मन आहे ते तितकाच त्याला शुद्ध आनंद द्यावा. यासाठी परमेश्वराने त्याला जी विविधतेचा आनंद दिला, विविधतेची शक्ती दिली, विविधतेची बाहेर रूपं दिली, ही सगळी दिलेल्याचं गढूळ आणि अशुद्ध मनानं दुःखद विषमतेत रूपांतर केलेलं आहे. दुःखद विषमतेत त्याच मनानं हे रूपांतर केलेलं आहे. आणि तशी वागणूक, तसे भेद, तसं शोषण आणि प्रतिष्ठा सुरू. काय होतं, वाटतं असं की ह्याच्यात पहिल्यांदा ज्याला, म्हणजे जो शोषक आहे त्याला नेहमी तो एक आनंदात असतो, सुखात असतो, स्वतःच्या प्रतिष्ठेत असतो. त्यामुळे प्रतिष्ठित माणसाला सुख, अप्रतिष्ठित माणसाला म्हणजे मॅन विथ नो मनी इज किक्ड अराउंड इन द सोसायटी, असं कृष्णमूर्ती म्हणायचे. त्यांचं प्रवचन आहे, त्याच्यामधलं आपण वाचलं तर आपल्याला येईलच समोर. त्यामुळे माणसाला असं वाटतं की खूप पैसे मिळवावे, म्हणजे तो प्रतिष्ठित आणि हा अप्रतिष्ठित असं ते निर्माण होईल. हे सगळी यंत्रणा माणसाची म्हणली, मनाची यंत्रणा आहे, ती लक्षात ठेवा. तो माणूस म्हणून त्या अर्थाने सारखा आहे, त्याच्या ठिकाणी खूप काहीतरी आहे, ते बाजूला ठेवून मॅन विथ नो पोझिशन इज किक्ड डाऊन, मॅन विथ नो मनी इज किक्ड डाऊन. पोझिशन नाही माणसाला जर समाजामध्ये, तर आपण साधं पाहिलं असेल, एक पदावर असलेला मनुष्य आहे, तो रिटायर झाला किंवा काही कारणाने पद गेलं की ही इज किक्ड डाऊन, आणि पोझिशनवर आहे तोपर्यंत सॅल्यूट. हे आपलं आहे सगळं. हे जे काय बनवलं आहे आपण, यावेळेला तिथे असताना सॅल्यूट घेताना बरं वाटतं, पण हे ज्यांनी केलं त्यांचं वरवर पाहता ते ठीक आहे, सुखात असतील, दिसतही असतील, मला काय त्याबद्दल म्हणायचं नाही, पण ते अनैसर्गिक आणि आसुरी आहे एवढं लक्षात ठेवायला, आतून ओळखून राहायला हरकत नाही. आणि जर असं नसतं तर मला सांगा, ह्या सगळ्या माणसांचा शेवट असा का झाला असता? जगाला चिरडून पाहणारे जे हिटलरसारखे लोक आहेत, ते शेवटी बंकरमध्ये आत्महत्या का करतात? ते का नाही सुखाने, आनंदाने समाधी घेऊ शकत?
आत्महत्या करायची, जी स्वतःच्याच डोक्यावर पिस्तूल लढून घ्यायची वेळ होती, ज्याचे चिरून टाकण्याची जगाला ही आहे, 2-2 लाख लोक मारण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे, केलेलं आहे, तर त्यांचा शेवट असा का होतो? ते काही सुखाच्या पोटीच केली ना काहीतरी, त्यांना विषमतेचं त्यांच्या पद्धतीने ते विषम झालं होतं, त्यांनी हे सगळं केलं म्हणून असं झालं. जगाला जिंकू पाहणाऱ्या नेपोलियनचं काय झालं शेवटी? काही एकाकी बेटावर राहिलं शेवटी. तर का तसे शेवट झाले? तशा अवस्थेत ती माणसं वर्षानुवर्ष शेवटी एकाकी अवस्थेत राहिली. आणि अगदी आपल्याकडे इथे परवा आपले राष्ट्राचे काय सद्दाम हुसेन बसत होते ना, ते गवत काढत, ज्यांनी ते चुकी बरोबर आणि कोणाच्या बाजूवर, ह्याच्यात आपल्याशी काही संबंध नाही. आपल्याला एवढं माहिती आहे की जगाला गोळ्या घालणारा मनुष्य आज गवत काढत बसलेला आहे बाहेर, आणि शेवट काय झाला आपल्याला माहितीच आहे. तर हे जे शेवट होतात, जे विषमतेचं काही मूळ धरून आणखीन पुढे जातात, ही टोकाची उदाहरणं का? तर ह्याचा आपल्यापर्यंत येऊन संबंध पोचतो. मन तेच आहे, ते फक्त खूप सामर्थ्य होतं त्यांच्याकडे, म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणावर विध्वंस केले. आणि छोट्या प्रमाणावर मनुष्य घरातल्या 2 माणसात विध्वंस करतो. तो बोलण्याने करेल, असमान वागणूक देऊन करेल, दुसऱ्याला तुच्छ लेखून करेल. हे जे आपल्या साध्या भाषेत आहे ते एवढ्या भाषेत होईल. मन तेच, त्याची एवढीशी क्षमता आहे, एवढंच करतो. त्यांची क्षमता खूप मोठी होती, त्यांनी मोठे बॉम्ब उडवले, 1000 माणसं मारली, हेच झालं शेवटी. पण त्याचा शेवट ज्या पद्धतीनं झाला, ह्याचाही शेवट त्याच पद्धतीनं होणार. मनुष्य शेवटी दुःखात मरतो. आणि हे वेगळ्या पद्धतीनं जातात, आणि ते आनंदात का राहतात याचा विचार करावा. थोडासा आज नेमका कठीण विषय होता, असं म्हणून घेतलं म्हणून बरं झालं. तर निसर्गाने काय दिलं आणि आपण आपल्या मनाने त्याच्या दुसऱ्या भागाने त्याचं काय केलं, एवढं आपल्या लक्षात आलं तर समता वर्तावी हेच आपल्याला त्याचं उत्तर आहे. आणि ती समता बाळगायला त्या मनालाच बजावलं पाहिजे. ते आता कसं बजावता येईल आणि कुठे बजावता येईल ते तर पुढच्या वेळेस बघू. त्याला समतेचं कसं वळण देता येईल आणि कसं समजून घेता येईल आणि ते पुढे आपल्याला अंमलात कसं आणता येईल, त्यासाठी प्रयोग कसे करावे लागतील ते आता पुढच्या वेळेस बघू. समता वर्तावी अहंता खंडावी, समता वर्तावी अहंता खंडावी, तेडीची पदवी मोक्ष मार्ग, तेडीची पदवी मोक्ष मार्ग, समता वर्तावी अहंता खंडावी, समता वर्तावी अहंता खंडावी, अहंता खंडावी, अहंता खंडावी. याच्यासाठी सोपा आपला असलेला मार्ग शेवटचा, निवृत्ती भजन नित्यानुष्ठान, निवृत्ती भजन नित्यानुष्ठान, एक रूप ध्यान मनी ध्यातु सदा, एक रूप ध्यान मनी ध्यातु सदा, समता वर्तावी अहंता खंडावी, समता वर्तावी अहंता खंडावी, अहंता